रामकृष्ण हरी. काल ज्यावेळेस आम्ही मोटर चालू करण्याकरता विहिरीवरती आलो त्यावेळेस विहिरीमध्ये पाहिला असता विहिरीमध्ये हा नाग जातीचा सर्प दिसला. मग सर्प दिसल्यानंतर आता बऱ्याच दिवसापासून आम्ही गावात व्हिडिओ पाहतो की सर्पमित्र किशोर देशमुख हे सर्प पकडून व्हिडिओ टाकत असतात. त्यांच्या माध्यमातून आम्हाला असं लक्षात आलं की सर्प पकडणारे जे सर्पमित्र आहेत मग त्यांच्याकडून हा सर्प वाचवला गेला पाहिजे. आणि परमार्थामध्ये असल्यामुळं गीतेत एक 15व्या अध्यायातील एक श्लोक आहे की ममय वंश जीव लोक जीवभूता सनातना मनःष्ठानी इंद्रिय आणि प्रकृती स्थानी कर्षिती. ज्यावेळेस भगवंताने अर्जुनाला सांगितलं की प्रत्येक या सृष्टीमध्ये जे जीव आहेत त्या जीवामध्ये माझाच अंश आहे आणि तो अंश भगवंताचा. त्याचबरोबर तुकाराम महाराजांनी सांगितलंय की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असा ह्या सृष्टीमध्ये जे जीव आहेत तो भगवंताचाच एक अंश आहे आणि तो अंश हा मारला गेला नाही पाहिजे. म्हणून आम्ही लगेच श्री किशोर देशमुख आमच्या आध्यात्मिक क्षेत्रातील हरिभक्तपरायण वसंत महाराज यांचे बंधू यांना फोन केला. उतरायला गेलो हा हे जेवण नाही आहे का हे जेवण मग जाऊन जायला लागतं सावला नाही. रो रो होतं कधी गॅप पण होती तुटाय नाही ना तर नाही ते माझ्या विश्वास ठेवा ती लय मजबूत आहे का गाडी चालणार. अरे बाबा इकडून टाक म्हणजे तिकडं हवा तिकडं वडाईल परत दुरी तिकडनं आला का नाही बॅन तिकडे येणार दामान सोड. मागला 5-6 दिवसाचा 200 रुपये पडला होत आता माहीत असलं काय वाटत नाही बिहा खाया बोला आता इकडे तुमच्या बस बरं का. अहो त्याच्या माग गोल राऊंड टाकायला लागणार दुरी घेऊन तसं असू द्या. गजाला बाजा माग सरा कासरा तडकाल माया खेपे कानकी खेपे घेऊन ये म्हणलं त्याला नुसत्या दगडाची गोळा करून कुठलं तरी पुढं पुढं तर काटका बस टाका दोन दगड अरे मागे टाकू नका पुढे टाका तिकडं त्याच्या याला त्याला कळलं का हे इकडं बाबा आपल्याला
पलीकडे हा करतो कुठं हे माग कासरा तडकाल माया माया ओके पे की ख्यापे घेऊन ये म्हणलं त्याला नुसत्या दगडाच्या गोळा करून कुठलं तरी पुढं पुढं काटका बस टाका दोन दगड त्याला कळलं का इकडं बाबा आपल्याला पलीकडे हा करतो कुठं हे माग हॅलो हॅलो आला का म्हणूनच लागेल सातारचं जायचे बरं चालतंय असू दे जातो होईल बरं का पुढे पुढे नका लई मागे बघते तिकडे नसते का इकडेच घ्या चिवळे तिथं नाही का जागा नाही नाही तू कुठलं आता गयातली दोन मिनिट तोंडवर आलं तोपर्यंत घेतलं खाली लय वळवळतं हॅलो पहिलं फक्त असं प्रयोग शाळेत बघितलेलं मेलेलं तरी सुद्धा भ्या वाटायचा नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आत्ताच आपल्याला श्री प्रशांत घारगे, हरिभक्त परायण प्रशांत घारगे यांचा फोन आला होता. त्यांच्या विहिरीमध्ये एक नागजातीचा साप पडल्याचे त्यांचे निदर्शनास आले होते. तर त्यांनी आम्हाला कॉल करून बोलवून घेतलं आणि आम्ही इथं येऊन विहिरीमध्ये पाणी थोडंसं कमी होतं, तरी पण आम्ही थोडीशी दोरी आणि कॅरेट खाली सोडून त्या नागाला एक अर्ध्या ते पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर सुरक्षितपणे वरती काढलेलं आहे आणि त्याला आता निसर्गाच्या सानिध्यात आपण सोडून देणार आहोत. तर भारतातील 4 विषारी सापापैकी एक असा हा नागजातील साप आहे. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं
जे की माणसाच्या नर्वस सिस्टीमवरती अटॅक करतं. आणि अशा सापाची बाईट झाल्यास खाजगी उपचार किंवा बोंधू बाबा किंवा असे गावठी उपचार न करता सरळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन याच्यावरती उपचार घ्यायचे, तर माणसाची सुरक्षितता एकदम व्यवस्थित राहते. तर आपण विहिरीचे मालक श्री प्रशांत घारगे यांचं काय मत आहे ते बघूया. रामकृष्ण हरी. काल ज्यावेळेस आम्ही मोटर चालू करण्याकरता विहिरीवरती आलो त्यावेळेस विहिरीमध्ये पाहिला असता विहिरीमध्ये हा नाग जातीचा सर्प दिसला. मग सर्प दिसल्यानंतर आता बऱ्याच दिवसापासून आम्ही गावात व्हिडिओ पाहतो की सर्पमित्र किशोर देशमुख हे सर्प पकडून व्हिडिओ टाकत असतात. त्यांच्या माध्यमातून आम्हाला असं लक्षात आलं की सर्प पकडणारे जे सर्पमित्र आहेत मग त्यांच्याकडून हा सर्प वाचवला गेला पाहिजे. आणि परमार्थामध्ये असल्यामुळं गीतेत एक 15व्या अध्यायातील एक श्लोक आहे की ममय वंश जीव लोक जीवभूता सनातना मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षिती. ज्यावेळेस भगवंताने अर्जुनाला सांगितलं की प्रत्येक या सृष्टीमध्ये जे जीव आहेत त्या जीवामध्ये माझाच अंश आहे आणि तो अंश भगवंताचा. त्याचबरोबर तुकाराम महाराजांनी सांगितलं की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असा ह्या सृष्टीमध्ये जे जीव आहेत तो भगवंताचाच एक अंश आहे आणि तो अंश हा मारला गेला नाही पाहिजे. म्हणून आम्ही लगेच श्री किशोर देशमुख आमच्या आध्यात्मिक क्षेत्रातील हरिभक्तपरायण वसंत महाराज यांचे बंधू यांना फोन केला आणि फोन केल्यानंतर ते लगेच आता जर असं पाहायला गेलं की तर आपण बऱ्याच कामात शेतकरी मजुरांना फोन करत असतो की कामावर याल का, पण कोणी याला पैसे देऊन सुद्धा कामावर मजूर मिळत नाही. परंतु या सर्पमित्राला फोन केला, त्यांनी हातातील काम त्यांचं स्वतःचं काम बाजूला ठेवून या ठिकाणी आमच्यावरती जे संकट येणार होतं ते संकट दूर केलं. खरोखरच अतिशय हे मोलाचं सहकार्य आम्हाला त्यांनी केलं. याबद्दल मी त्यांचं आभार मानू शकत नाही, कारण शब्दातून आभार मानणं एवढं सोपं नाही. काय देऊ त्याशी व्हावे उतराई ठेवीत आहे पाहिजे जीव थोडा. खरोखर त्यांच्या चरणावरती आमचा जीव जरी ठेवला, कारण हा जर सर्प चावला तर आम्हाला दवाखान्यापर्यंत सुद्धा जाता येणार नाही, असा हा त्यांनी आमच्यावरचं संकट दूर केलं. त्यांच्या चरणावरती जरी आमचा जीव ओवाळून टाकला तरी त्यांचा आभार व्यक्त करू शकत नाही. खरोखरच आता हा सर्प जरी त्यांनी हातात दिला तरी अंगावर काटा येतोय. आमच्या गीतं भरणी जरी हातात घ्यायची म्हणलं तरी अंगावर काटा येतोय. परंतु त्यांचं धाडस बघा, धाडस जर म्हणावं तर खरोखरच त्यांचं ते मित्रच आहेत म्हणून त्यांना जवळ घेतले. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तुका म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दुरून शिवू नये. खरोखरच अभंग म्हणणं एवढं सोपं आहे की तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिवू नये, परंतु त्यांच्या हातामध्ये सर्प खेळत आहेत. अतिशय हा दुर्मिळ क्षण पाहून आमच्या सुद्धा अंगावर काटा येत आहे. खरोखर त्यांचं मी तरी सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद.